छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील अनिल शेळके हे दुधापासून तयार होणाऱ्या तूप, दही, श्रीखंड, लस्सी यासह विविध पदार्थांचे स्वतः उत्पादन घेतात. त्यांच्याकडे दूध संकलन केंद्र देखील आहे. शेळके यांनी सन 2020 मध्ये विघ्नहर्ता गोविंद या नावाच्या उत्पादन कंपनीची निर्मिती केली. तसेच त्यांचे पदार्थ महाराष्ट्रासह परदेशात देखील विक्री केले जातात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. मी कुंभफळ येथील रहिवासी असून मी जेव्हा या शेती क्षेत्रामध्ये आलो, या अगोदर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो. पण जॉब करत असताना असं वाटायचं की आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा एखादा. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. गाईचा व्यवसाय मला आवडला. मी ट्रेनिंग केली. मग त्यानंतर आपले खासदार साहेब, कल्याण काळे साहेब यांच्याकडे गेलो. आमच्या गावचे सरपंच सुधीर भाऊ मुळे हे आणि मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणलं आम्हाला तुमच्यासारखं पण एखादा गाईचा व्यवसाय चालू करायचा आहे, तर आम्हाला थोडासा मार्गदर्शन द्यावं. तर त्यांनी भाऊलाने आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा म्हणे, 10 जणांची टीम तयार करा. टीम तयार करून सावंत डेअरी आहे बारामतीला, सावंत डेअरी फार्म, त्यांच्याकडे भेट द्या. ते तुम्हाला 3 दिवसाची ट्रेनिंग देतील 10 जणांना. मग आम्ही तिथं 10 दिवस ट्रेनिंग घेतली आणि तिथून आल्यानंतर मग मी बँक लोन केलं. बँक ऑफ इंडिया मधून बँक लोन केलं 10 लाखाचं. त्याच्यानंतर मग बँगलोरहून गाय खरेदी केल्या 2020 मध्ये. 2020 मध्ये गाय खरेदी केल्या आणि चालू करत असताना एक 4-5 महिन्यानंतर परत एक आपल्याकडे करोना काळ चालू झाला, म्हणजे लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागल्यामुळे सगळं मार्केट ठप्प झालं. सगळीकडे दूध तसंच पडायला लागलं. दूध पडल्यामुळं आम्ही वाटलं असंच न फेकून देता याचा काहीतरी प्रयोग करून बघावं. म्हणून टाइम होता, वेळ असल्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये युट्यूबवर व्हिडिओ बघायचो. पनीर कसं बनता येईल, खवा कसा बनायचा, बाकी इतर सगळेच प्रोडक्ट आम्ही कसे बनायचे आम्ही ते ट्राय करत बघलो. आणि तेवढ्या टायमाला व्यवस्थित बनले गेले. आणि मग थोडं मार्केटमध्ये जसं सप्लाय द्यायला लागलो, तर मार्केटमधून मागणी यायला लागली. आणि पनीर दिलं. तर पनीर दिल्यानंतर मग ते म्हणायला लागले अजून तुमचे काय प्रोडक्ट आहे. मग आम्ही जसे जसे त्याची मागणी यायची तसे नवीन नवीन एक प्रोडक्ट बनवत गेलो. ते मग आम्ही तूप बनवलं. पनीर, तूप, दही, श्रीखंड, ताक, लस्सी, म्हणजे सगळेच प्रोडक्ट बनवले आता. आणि आता इतकं असताना आमच्या गायी होत्या, तर माझं संकलन 200 लिटरच होत आहे पर डे. 200 लिटर ते दूध पुरत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी गावामध्ये एक संकलन पण चालू केलं. तिथं 1000 लिटर दोन्ही वेळेचं दूध 1000 कलेक्शन होतंय. ते 1000 आमचं 2-2.5 लिटर असं 1200 लिटरचं आमचं संकलन होतंय. त्याच्यातून प्रोसेस करतो आम्ही. आणि आता ऑफ सीझन आहे, त्याच्यामध्ये आमचं ऑफ सीझन मध्ये थोडं कमी असल्यामुळे आम्ही बाहेर सप्लाय देतो दूध. आमचे संकलन मध्ये उलाढाल, आमची वार्षिक उलाढाल जर पकडली तर आमची 1 कोटीपर्यंत जाते उलाढाल. त्यामध्ये प्रोडक्ट मधून जर केलं तर सीझन मध्ये आमचं प्रोडक्टला 12-13 लाखापर्यंत उलाढाल होते. आता नवीन त्यांनी जर दूध क्षेत्रामध्ये जर करायचं असेल तर त्यांनी कमीत कमी 10 गाईपासून तरी सुरुवात करायला पाहिजे. पण काय होतंय, आपल्याकडे शेतकरी तेवढी हिंमत नाही करत. 1-2 गाई करतात, त्याच्यामध्ये पण ते पारंपरिक पद्धतीनेच करतात. यामध्ये ओपन गोठा करून मोरघास करून असं जर व्यवस्थापन केलं तर त्याची मेहनत कमी लागते. पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे त्यांना पाणी टाकायला माणूस लागतो, चारा टाकायला माणूस लागतो. इथं चारा टाकायला पाणी लागतच माणूस, पण मग 2 वेळेस चारा टाकायचा. पाणी त्यांना ओपन गोठा असल्यामुळे पाणी प्यायला मुबलक असतं. जेव्हा लागलं तहान तेव्हा ते जाऊन पाणी पितात. तर त्या पद्धतीने जर कोणी नवीन करत असेल तर त्यांनी कमीत कमी 10 गाईपासून सुरुवात करावी. नक्कीच अनिल शेळके यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कमाईचा एक मोठा स्रोत निर्माण केलेला आहे. शेळके यांचे हे उदाहरण अनेक शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना प्रेरणादायी आहे. न्यूज 18 साठी रवी शिकारे, छत्रपती संभाजीनगर.